जैन इंग्लिश स्कूलने राज्य शिक्षण विभागाचे आदेश धुडकावले। 10वीच्या परीक्षेत मुस्लिम विद्यार्थिनीला हिजाब काढण्यास भाग पाडले। मुस्लिम शिष्टमंडळांचे सदर बाजार पोलीस ठाण्यात निवेदन। जैन इंग्लिश स्कूलवर कठोर कारवाईची मुस्लिम शिष्टमंडळांची मागणी। सदर बाजार पोलीस निरीक्षकाकडून कारवाईचे आश्वासन। जैन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी यांना निलंबित करण्याची शिष्टमंडळाची मागणी। दिनांक 21 फेब्रुवारी शुक्रवार रोजी राज्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली। जालन्यात उर्दू माध्यमिक विद्यार्थिनीचा पहिला पेपर उर्दूचा असून तिचा सेंटर जालन्यातील जैन इंग्लिश स्कूलमध्ये होता। तर जैन इंग्लिश स्कूल परीक्षा केंद्रावर पेपर सुरू असताना मुस्लिम विद्यार्थिनीला शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी यांनी शिक्षण विभागाचे आदेश धुडकावून हिजाब काढण्यास भाग पाडले। तर शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा कुलकर्णी यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन सदर बाजार पोलीस ठाणेमार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य, पोलीस महासंचालक औरंगाबाद, जिल्हाधिकारी जालना, जिल्हा पोलीस अधीक्षक जालना, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांना देण्यात आले आहेत। या घटनेमुळे विद्यार्थिनीच्या परीक्षेवर प्रतिकूल परिणाम होतोय असा मजकूर देखील या निवेदनात नमूद करण्यात आलाय। या निवेदनाची नोंद घेत सदर बाजार पोलीस निरीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले। या निवेदनावर शेख अब्दुल हमीद, सय्यद अजहर, आरेफ खान, शेख वसीम, शेख जाफर, दिलवावर खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी। तो एक हाजी अब्दुल हमीद, सय्यद अजहर, शेख वसीम यांच्यासह काही मुस्लिम समाजातील शिष्टमंडळांनी एक निवेदन दिलेलं आहे। त्यांच्यामध्ये असं म्हणणं आहे की काल 21 फेब्रुवारी 2025ला 10वीच्या उर्दू पेपरच्या दरम्यान जैन इंग्लिश स्कूल येथे परीक्षार्थी गेले असताना तेथील महिला प्राचार्य यांनी त्यांचा बुरखा आणि हिजाब काढून त्यांची तपासणी केली आहे असा त्यांचा आक्षेप आहे आणि त्याबद्दल त्यांनी त्यांच्या भावना दुखावल्या आहेत असं एक निवेदन पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलं आहे। तर त्याप्रमाणे आपण जे काही नियमानुसार त्यांच्या विभागाशी संपर्क करून आणि जे नियमात आहे त्यानुसार कारवाई करूया।